गॅस टंचाईच्या काळात अहिल्यानगर शहरात गुलमोहर रोड परिसरात घरगुती गॅस टाक्यांमधून अवैधरित्या व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये रिफिलिंग करणारे आरोपी 33,500 रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद. स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगरची कारवाई. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गॅस टंचाईच्या काळात गॅस टाक्याची अवैध साठवणूक करून अवैधरित्या व्यावसायिक गॅस टाक्यांमधून रिफिलिंग करून ठिकाणांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत. सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे, बाळासाहेब नागरगोजे, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे, सोनल भागवत यांचे पथक तयार करून सदर पथकास अहिल्यानगर शहरामध्ये माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले. वर नमूद पथकाने अहिल्यानगर शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना पथकास इसम नामे साद खान हा त्याच्या गुलमोहर रोड पारिजातक चौक जवळील अम्रपाली गार्डन समोर असलेल्या पत्राच्या गोडाऊनमध्ये घरगुती गॅस टाक्यांमधून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये रिफिलिंग करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता सदर ठिकाणी एक इसम घरगुती गॅस टाक्यांमधून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये रिफिलिंग करत असताना दिसून आला. त्याला ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शहानवाज शौकत सय्यद असे असल्याचे सांगितले. ताब्यातील इसमांच्या कब्जातून 11,000 रुपये किमतीचे 10 HP कंपन्यांच्या गॅस टाक्या, 20,000 रुपये किमतीचे 2 इलेक्ट्रिक मोटर मशीन, 2,500 रुपये किमतीचे 5 लाल रंगाच्या गॅस टाक्या, 5 किलो वजनाचा असा एकूण 33,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यातील इसमाल सदरच्या गॅस टाक्या कोठून आणल्या तसेच रिफिलिंग कोणाच्या सांगण्यावरून करत असल्याबाबत विचारपूस करता त्याने सदर अनवर खान फरार याच्या सांगण्यावरून करत असल्याचे सांगितले. ताब्यात घेतलेल्या आरोपींनी शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता HP गॅस कंपन्याच्या घरगुती वापराच्या गॅस टाक्यामधून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये रिफिलिंग करताना ज्वलनशील पदार्थाबाबत पुरेशी काळजी न घेता स्वतःचे व इतरांच्या जीवितास धोका होईल अशा धोकादायक पद्धतीने ठेवून विक्री करण्याच्या उद्देशाने आपल्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने आरोपी विरुद्ध तोपखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तोपखाना पोलीस स्टेशन करत आहे.